नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आरोग्यम टिप्स या चॅनेलवर, जिथे आपण आरोग्यदायी नवीन आणि उपयुक्त माहिती शेअर करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाचा विषय जाणून घेणार आहोत। हातापायात वारंवार मुंग्या येणे। अनेक लोक म्हणतात, थोड्या वेळात जातात, बसलो होतो म्हणून झालं असेल, झोपेत हात दाबला गेला असेल। पण जर हे वारंवार होत असेल, किंवा जास्त वेळ टिकत असेल, किंवा जळजळ, बधिरपणा, वेदना यासोबत असेल, तर हे शरीराकडून मिळणारे धोक्याचे संकेत असू शकतात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत, हातापायात मुंग्या का येतात, कोणत्या आजारांचे हे लक्षण असू शकते, कधी डॉक्टरांकडे जाणे गरजेचे आहे, घरगुती उपाय आणि प्रतिबंधक काळजी। भाग 1, हातापायात मुंग्या म्हणजे काय? हात किंवा पायात येणाऱ्या मुंग्या याला मेडिकल भाषेत टिंगलिंग सेन्सेशन, पिन्स अँड नीडल्स, नर्व सेन्सेशन प्रॉब्लेम असे म्हणतात। याचा अर्थ असा की आपल्या नसांपर्यंत जाणारे संदेश योग्य प्रकारे पोहोचत नाही। भाग 2, हातापायात मुंग्या येण्याची प्रमुख कारणे। 1, चुकीची बसण्याची किंवा झोपण्याची सवय। खूप वेळ एकाच स्थितीत बसणे, हातावर झोपणे, पाय दुमडून बसणे, रक्तप्रवाह कमी होतो। 2, व्हिटॅमिन B12 ची कमतरता, हात, पाय, बोटे सुन्न होणे, कमजोरी, चक्कर येणे। 3, डायबिटीस, मधुमेह, साखर जास्त असेल तर नसांवर परिणाम होतो, कायमस्वरूपी मुंग्या, जळजळ। चार, थायरॉइड समस्या, वजन वाढणे, थकवा, थंडी जास्त वाटणे। 5, रक्तदाब, हाय लो, रक्ताभिसरणात अडथळा, हातापायात मुंग्या। 6, सायटिका, कंबरदुखी, पायात मुंग्या, चालताना वेदना। 7, स्ट्रेस आणि अझायटी, नसा तणावात येतात, हात थरथरणे, मुंग्या येणे। भाग 3, कोणत्या वेळी दुर्लक्ष करू नये? जर तुम्हाला रोज मुंग्या येत असतील, सुन्नपणा वाढत असेल, हातातून वस्तू पडत असतील, चालताना तोल जात असेल, बोलताना अडचण येत असेल, ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या। भाग 4, घरगुती उपाय। कोमट पाण्याचा शेक, रक्तप्रवाह सुधारतो। तीळ किंवा नारळ तेल मालिश, नसा मजबूत होतात। हळद दूध, दाह कमी होतो। बदाम, अक्रोड, अंजीर, नसांसाठी उपयुक्त। योगासन, प्राणायाम, भुजंगासन, पवनमुक्तासन। भाग 5, आहारात काय घ्यावे? हिरव्या भाज्या, दूध, घी, अंडी, डाळी, फळे, भरपूर पाणी, जंक फूड, जास्त साखर, दारू।
सिगारेट. भाग 6. प्रतिबंधक उपाय. नियमित चालणे, स्क्रीन ब्रेक, योग्य उशी, वजन नियंत्रण, नियमित हेल्थ चेकअप. भाग 7. डायबिटीस आणि हातापायात मुंग्या, नर्व्ह डॅमेज. मित्रांनो, जर तुम्हाला डायबिटीस, मधुमेह असेल आणि हातापायात सतत मुंग्या येत असतील तर हे खूप गंभीर लक्षण असू शकते. डायबिटीसमुळे रक्तातील साखर वाढते, नसांवर नर्व्हज परिणाम होतो. यालाच डायबेटिक न्यूरोपॅथी म्हणतात. डायबिटीसमुळे होणारी लक्षणे: हातापायात जळजळ, टोचल्यासारखी वेदना, सुन्नपणा, रात्री जास्त त्रास, चालताना पायावर नियंत्रण राहत नाही, दुर्लक्ष केल्यास पायांवर जखमा होतात, जखमा बऱ्या होत नाहीत, अगदी ऑपरेशनची वेळ येऊ शकते. त्यामुळे साखर नियमित तपासणे खूप गरजेचे आहे. भाग 8. व्हिटॅमिन B12 आणि कॅल्शियमची कमतरता. आजकाल अनेक लोकांमध्ये व्हिटॅमिन B12 डेफिशियन्सी, कॅल्शियम डेफिशियन्सी खूप मोठ्या प्रमाणात दिसते. B12 कमी असल्याची लक्षणे: हातापायात मुंग्या, थकवा, चक्कर येणे, स्मरणशक्ती कमी होणे, नैराश्य. कारणे: शाकाहारी आहार, जंक फूड, पचनसंस्थेचे विकार, वाढते वय. उपाय: दूध, घी, अंडी, पनीर, डाळी, डॉक्टरांच्या सल्ल्याने सप्लिमेंट, रक्त तपासणी करून खात्री करा. भाग 9. कधी तात्काळ डॉक्टरांकडे जायचे? अचानक हात किंवा पाय सुन्न झाला, बोलताना शब्द अडखळले, चेहऱ्याचा एक भाग वाकडा झाला, चालताना तोल गेला, हातात ताकद उरली नाही, हे स्ट्रोक चे लक्षण असू शकते. वेळेवर उपचार मिळाले तर जीव वाचू शकतो आणि मोठे नुकसान टाळता येते. थोड्या वेळात बरं होईल असा विचार घातक ठरू शकतो. भाग 10. प्रतिबंध, काळजी आणि निष्कर्ष. रोजच्या जीवनात घ्या ही काळजी. रोज 30 मिनिटे चालणे, जास्त वेळ एकाच जागी बसू नका, मोबाईल लॅपटॉप वापरताना ब्रेक, तणाव कमी ठेवा, योग्य झोप घ्या, टाळा जास्त साखर, दारू, सिगारेट, जंक फूड. निष्कर्ष: मित्रांनो, हातापायात मुंग्या येणे हे साधे लक्षण नसू शकते. वेळीच लक्ष दिल्यास मोठा धोका टाळता येतो. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या भागात आपण आणखी एक महत्त्वाचा हेल्थ टॉपिक घेऊन भेटू. आणि अजून हेल्थ व लाईफस्टाईल टिप्ससाठी आमचा चॅनेल सबस्क्राईब करा.
धन्यवाद.